नमस्ते, मी अपूर्वा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. मी रेडीमेड प्रीमिक्सपासून आता गुलाबजाम बनवणार आहे. सुगोकी ब्रँडचं मी प्रीमिक्स घेतलेलं आहे. 200 ग्राम आपल्याला प्रीमिक्स यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता या प्रीमिक्समध्ये खरं तर टाकायची काही गरज नसते, पण माझ्याकडे खवा आहे तर मी खवा घालते आहे. जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही दूध देखील घालू शकता. फक्त दूध घालून जरी आपलं प्रीमिक्स आपण मिक्स केलं तरी आपले गुलाबजाम हे 100% मुलायम रसरशीत येतील. फक्त दिलेल्या टिप्स फॉलो करा. प्रीमिक्स आपल्याला अगदी हलक्या हाताने मळायचे. त्यासाठी खवा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. खवा आता सर्व प्रीमिक्समध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करते. खवा घातल्यामुळे मी दूध नाही घालत आहे, पाणी घालूनच मिक्स करते आहे. आणि जेव्हा आपण हे पीठ मळणार आहे तेव्हा ते एकदम हलक्या हाताने करायचं आहे. एकदम जसं आपण पोळीचं किंवा भाकरीचं पीठ करतो त्याप्रमाणे एकदम रगडायचं नाही आहे. त्याला एकदम हलक्या हाताने आपल्याला गोळा बनवायचा आहे. पण पाणी घालतो या प्रीमिक्समध्ये तेव्हा लागता लागता घालायचं आहे, कारण आपण हे जे पीठ बनवणार आहे ते एकदम घट्ट पण नको आहे आणि एकदम पातळ पण नको आहे. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित. त्यामध्ये पाणी घालताना अगदी लागता लागता घालायचं आहे, कारण जास्त झालं तर आपले गुलाबजाम व्यवस्थित जमणार नाही आणि कमी झाले तर त्याला तडे पडतात आणि जर तडे पडले तर गुलाबजाम तेलामध्ये पगळून जातात. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी व्यवस्थित हवी आहे. पाणी घालताना या प्रकारे एकदम चिकन आला पाहिजे. बघू शकता तुम्ही, तडे वगैरे बिलकुल नाही याला. या प्रकारे गुलाबजाम बनवायचा आहे. आता मी सर्व गुलाबजाम बनवून घेते. गुलाबजामची साईज ही मीडियमच ठेवायची आहे, कारण ते पाकात पडल्यानंतर त्यांची साईज अजून वाढते. माझं बाळ तर 2 वर्षाचं आहे आणि त्याला गुलाबजाम तर प्रचंड आवडतात. जेव्हापासून त्याने गुलाबजामची चव घेतलेली आहे आणि समजले की गुलाबजाम आहे ते, तेव्हापासून तर त्याला प्रचंड आवडायला लागलेत गुलाबजाम. तर मॅक्झिमम टाइम मी गुलाबजाम घरीच बनवते आणि त्याच्यासाठी अगदी छोटे छोटे बनवते. 2 प्रकारच्या साईजचे म्हणजे छोट्या आणि मोठ्या साईजचे गुलाबजाम मी आता वळवून घेणार आहे. सर्व गुलाबजाम आता बनवून झालेले आहे. तळण्यासाठी मी कढईत तेल घातलेलं आहे. आता तेल जास्त गरम नको आहे, त्याच्यामुळे मी थोडासा गुलाबजामचा एक तुकडे टाकून बघितला आहे की तेल गरम झाले की नाही. तेल अजून थोडं गरम व्हायला पाहिजे आपलं. गुलाबजाम तळताना एका हाताने गुलाबजाम टाकायचे, दुसऱ्या हाताने चमच्याने हलवायचे, म्हणजे ते कढईला खाली चिटकणार नाही. मी तेलामध्ये तळते आहे. जर तुम्हाला तुपात तळायचं असेल तर तुम्ही तुपात देखील तळू शकता. आणि गुलाबजाम आपल्याला मंद आचेवर तळायचे आहे, म्हणजे गुलाबजामला कलर तर छान येईलच, पण शिवाय आतपर्यंत छान तळले जातील. आता गुलाबजाम तळून झाले, मी हे काढून घेणार आहे. जेव्हा आपण गुलाबजाम तळणार आहे तर ते एकदम रेड कलर असतो तोपर्यंत काढून नाही घ्यायचे, कारण ते आतपर्यंत पण व्यवस्थित झाले पाहिजे. नाहीतर गुलाबजाम आतून कच्चे राहतात आणि जास्त डार्क कलर पण होऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर त्याची टेस्ट चेंज होते. असे थोडे जळालेले लागतात. आता माझे गुलाबजाम तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे मी हे काढून घेते. तुम्ही असा कलर येईपर्यंत तळा. सर्व गुलाबजाम आता तळून झालेले आहे. हे गुलाबजाम माझे 75च्या आसपास आलेले आहे. जर तुम्ही मीडियम साईजमध्ये जर सर्व बनवले तर तुमचे 50 पर्यंत येतील, कारण मी काही छोटे आणि काही मोठे बनवले आहे. आता आपण पाक बनवून घेऊया. साखरेचा पाक बनवण्यासाठी मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. जेवढी आपण साखर घेणार आहे तेवढंच अगदी पाणी घालायचं आहे आपल्याला. फ्लेवर येण्यासाठी मी थोडी वेलची पूड घालते आहे.
साखर पगळल्यानंतर पण आपल्याला थोडा वेळ हलवायचंच आहे, जोपर्यंत हाताला चिकट लागत नाही तोपर्यंत. पहिल्यापेक्षा आता चिकटपणा थोडासा वाढलेला आहे. अजून थोडा वेळ आपण पाक होऊ देऊ. एकदम तार तुटतील असा चिकट पाक नाही होऊ द्यायचा आहे आपल्याला. आता आपला पाक तयार झालेला आहे. हाताला चिकट लागत आहे म्हणजे पाक तयार आहे. आता गॅस मी बंद करते आहे. गरम पाकामध्ये अगदी तळलेले गुलाबजाम लगेच जरी घातले तरी चालणार आहे. त्याच्याने गुलाबजाम विरघळणार नाही किंवा फुटणार नाही. उलट खायला ते आत्ता बनवले तर 1 तासानंतर खायला ते पूर्ण रेडी राहतील. आतपर्यंत पाक गेलेला असणार आहे. आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही आपण जेवढ्या वाटीचा पाक घेतला त्याच्यापेक्षा अर्धी वाटी पाक जास्त घेऊ शकता. आता या पाकामध्ये मी व्यवस्थित गुलाबजाम सर्व घोळून घेणार आहे. आणि आपला पाक आता कोमट आहे तरी मी झाकण झाकून ठेवते, म्हणजे 1 तासामध्ये आपले गुलाबजाम एकदम रेडी राहणार आहे खाण्यासाठी. त्याच्यामध्ये आतपर्यंत पाक घुसलेला राहील. कसं आहे बेटा? वेलकम बेटा. कसं आहे? धवल लहान असल्यामुळे त्याचं बोलणं स्पष्ट समजत नाहीये, पण त्याच्या एक्सप्रेशनवरनं तर कळालंच असेल तुम्हाला की त्याला गुलाबजाम किती आवडले आहे. तुमचे देखील गुलाबजाम इतकेच मऊ लुसलुशीत येतील. त्यासाठी टिप्स फॉलो करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. पुन्हा भेटूया लवकरच. बाय बाय.